साधू आता कमवई आहेत त्या, पहिले साधू फिरत बाबा, भिक्षा मागायला साधू फिरायचे ते. तर ते साधू त्यासनं ठरेल होतं, जरी एखादा माणूस दिखी घ्या ते त्या पक्का 5-50 रुपया मग कोचीच आहेत त्याला. मग लोके बी हुशार वय घेतात. त्या साधूले देख का पहिले दरवाजा बंद करले नाही, तोंड फिरायले. पण साधू हा जो घाटा साधू गल्लीतून जात होता, एका माणसानं बघितलं, त्याच्या लक्षात आलं की हा साधू आपले 5-50 ना खर्च वाढाय जाईल. साधू महात्म्याला बघितलं आणि रागात त्याच्याकडे बघत होता की याने माझ्याकडे मागायलाच नाही पाहिजे म्हणून. अहो माणूस इथला राग मध्ये गिरायता, साधू बाबाने इथला राग मध्ये देखणारा माणूसले भी सांग भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो. ओ म्हणा बापरे, आता इथला डोळ्यात आनंद किराय ना, तरी जर दिलदार म्हण राय ना त्याला नीज बनायला चालीन का? हा लक्ष्मण दादा वायबार बनायला चालीन का? आता एवढा साधू माल चांगला म्हण राय ना, मग थोडा आशे दे ना. साधू विपटी घ्या त्या अटक ना आपला जाया माव. साधू महात्म्यानं सुरुवात केली, भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो, आप बहुत दिल खुलास दिखते हो, पर भैया तुझे तेरे ही लोग फसाते. हा ओ बाबा खरंय ओ भाई, आम नाजूजी नीच येत हो बाबा. आणि लोकेशनी मानसिकता अशी आहे ना, दुसरा ना वावर मा का आपला बांधरा आहे ना, तरी आपल्या असं वाटत या ना म्हणा वावर मा शेबू, म्हणजे स्वतःना नजरमानी घाण स्वतःला दिखतच नाही. आता सध्या मानसिकता अशी वेळ जाय ना, स्वतःने चुकणे शोधतच लोके, दुसरा कुठे चुकाय राय ना ते देखतच. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. स्वतःना पोऱ्या जर पिऊन ना तरी आई माय सांग नाही वो माय मन बावड्या का दारुड्या का या मरी जाय जोशनी पाजी दिनी होई द्याले जबरदस्ती वो म्हणा बापरे. आणि दुसरा ना निस्ता बियर बारवर मित्र माका बटेल सापडे ना, माय हो तुझी बेवडा आहे हो माय तटेच बटेल राहतो. हा म्हणजे यालेच म्हणतस घर न उघडणी तुमने मणिपुऱ्या पाठ राहते ना बहिणीवर मन देत जाऊ बशी बशी. मानसिकता चेंज केली पाहिजे हो. हा या विषयावर मला बोलायला खूप आवडतं, पण माझा विषय पांगल. आता साधू महात्म्याने सांगितलं, भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो, पर आपके ही लोग आपको फसाते हैं. आणि त्या माणूसले पटी जास खरंय भो. आणि प्रत्येक माणूसले असं वाटस की माल कोणतरी फसाड राय ना भो, माल कोणतरी लुटी राय ना. तो दुसराच नाही का मुंड्या मोड्या ना, तरी त्याला असं वाटस का मालेच लुटी राहणार लोक. बरोबर आहे की नाही. स्वतःला कधी वाटस का मी नीचे असं, हा कितला काय नीच राहत ना, तरी सुद्धा म्हणत नाही मी नीचे असं एकला, पण मग वाटच बा मी नीच जे असं. साधू महात्म्यानं सांगितलं, आता यांचं जाऊ द्या, त्या साधूला यासले फसाडाल तरी टाइम लागत, पण या बहिणी ते 2-4 हातला बाजरी गहू काढली ती जाऊ इथले फक्त इथलं सांगाल पाहिजे त्या साधूने, ताई तुझी तब्येत अशी होती बाई, तुला करणी करून देऊ. हा व माय मजा व माय धक म्हणा पोलका सुद्धा वतत नाही व बहीण वो म्हणा बापरे होता तू 3 फूटच्या मोठ टाक्यात ना बहीण. नुसतं सांगायला पाहिजे साधूनी, फक्त हो फक्त सांगायला पाहिजे महाराज. आणि त्याची सांगायची पद्धत बी अशी राहत, ताई तुझ्या पायाची माती उचलली, तुझे केस कापलेल्या आणि तुझ्या साडीचा पदर कापलेला आहे. मग ती साडी ना पदर उंदीरने का काय हा व माय मांगला वटावर टाकेल होती तिनेच खरं होती ना, बरं नको सत्यानाश होईल होते ना. इथला बारीक पटाडतस त्या. तो साधू ज्या साधूला चहा सुद्धा पाजायचा कंटाळा येत होता माणसाला, त्या साधूला सांगितलं, बाबा या ना वरती बसा ना. साधू महात्मा वरती बसले आणि सांगायला सुरुवात केली, भैया पूरा यसगांव घूम के आया पर किसी के घर की चाय नहीं पी, पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा, तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है, चाय पिलाएगा बेटा. आता माणूसला असं वाटस अहो आपल्या इथलं चांगलं मन राहता, 1 कप चहा मग कुठे मरी जाव बाईल सांगत जाऊ चहा दे. चहा ठेवाना चालू असतितला मग साधू बाबानं सुरू आहे जात, भैया हम सब साधु लोग हैं ना, नर्मदा परिक्रमा लगा रहे हैं, अगर तुझे कुछ दान करना है तो साधु लोगों को भोजन करवा दे. आता माणूस असा विचार करत साधूले भोजन दे नाही वो भोजन बी काय आता मग देवाय जाईन, कारण आपण शेतकरी लोक बजेट असा काढतस. साधू जेवण नव्हती उजवे घेत 50 साधू होती, 2-4 हातला गहू दही टाकसूत घरनी तोरणी दाय वरणले दाय देवाय जाईल. मोदी साहेबच ना उपकार तांदूळ द्याय जाते. हा तांदूळ उन्हात का माले ते इतकं काय काय सांगून काय काय राहू देऊ असं वस
कारण पहिले ना तांदूळच नाही, इतका तुटवडा होता ना, खावायला भेटत नाही. कोण पाहुण आहेत ना, पाहुणशार आहे, तांदूळ ना खिचडी ना, खिचडी ना पाहुणशार आहे पहिले आते. आणि पाहुणशार जर राहे पाहुणाच ना संगे घर म्हणा कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत. का बर? बटान बटा जर बशी घेत नाही, खिचडी जर खुटी घेते पाहुणाच ना समोर इज्जत जावा नवी जाईन बा. म्हणजे इतका तुटवडा होता तांदूळच ना. आते आते कस काय वातावरण आहे बहिणीसो. आते तांदूळच ना इथला नेतात पीठ जायले ना, संध्याकाळले कुकरनी शिट्टी वाजणे रे वाजणे, असा जीव करस ना, पंगरा रे भो पळा रे ओ काका, अरे आई मायने आज बी खिचडी दड काय रे ओ म्हणा बाप. इथला नेतात फेट टाकेले खिचडीने. मग माणसाला वाटतं घरात तांदूळ देऊन टाकू, गव्हाचं पीठ आहे गहू देऊन टाकू, आणि डाळ आहे शेतकरीत म्हणल्यावर डाळ देऊ. मग बाबा सांगतो बाबा काय देणं पडीन. बाबांना मागणं बी आल का नाही ना. मग बाबा सांगत बेटा कुछ नहीं, हम साधू लोगों का भोजन है, तू एक काम कर गावरान तूपनं एक डबली दे ओ काका. अरे गावरान तूपनं डबा मन बापनी मालदा काढा नाही रे ओ आई बा, तू अख्खं डबं माग राय ना. त्या साधूला माहिती आहे देवावणी असं, पण आई मागानी पद्धतच रास. साधू महात्म्याला सांगितलं बाबा एवढे पैसे नाही तो माझ्याकडे. मग कोई बात नाही बेटा, जो दिल से देना है वो दे दे. मग साधू शेवटी सांगतो कोई बात नाही बेटा, एक काम कर तुझे जो खुशी से देना है वो कागज में लिपट केला. मग आपण घर माझा आता नवरा बायको दोन्ही सल्ला करतात. साधू ही बटेले आपले दोन्ही लिहिलं चांगलं सांग राय ना, मग त्याला खाली कस काय दाडा ना. मग दोन्ही मिसनी सल्ला करीन 21 ना कागद मा भरतस पॉकेट. कागद 21 रुपयाना कागद भरतस आणि साधूना आत्मा देतो. तो साधू मी माहिती आहे पहिला मग एक पाना पुढे कुदावत नाही असं. तो पहले सांग देत भैया अरे 11 साधुओं को भोजन देना है भैया, इतने में कुछ होने वाला नहीं है. साधू इथला हुशार रस्त्यानं कमंडलू माहीन एक रुद्राक्ष काढस 21 रुपया काढस नाही तो आपला आत्मा ठी देस. आपल्या अशी लाज वाटत मी ते 21 भरेल नाही. साधूनी 21 दिनात आता याला आईस कस काय देऊ. तो कागद आपण लेतन त्या मग कमीत कमी 101 रुपया भरतस. कितला ज्या साधूले च्या पाजाने बी हिंमत वैरांती नाही, ज्याले च्याले सुद्धा उभं करानी इच्छा होती नाही, तो साधू आपला पण 100 रुपया लई घ्या का नाही. आणि लईत जास बालहाट श्रीहाट आणि जोगहाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावाच लागतो. म्हणून बाईचा हट्ट होता नवऱ्याकडे, तुम्ही बाजाराला जाता मी नाही जाऊ शकत का. नवरा म्हणे बाजार करणं एवढं सोपं नाही. बाई म्हणे ए मला छानपणाची काढ नका मी बरोबर करसू. नवरा म्हणे पाय सकाळी मालेगावचा बाजार आहे, बाजाराला जाय, मी शेतात राहीन, बाजार करून आल्याच्या नंतर स्वयंपाक कर, डब्बा बांधा शेतात ये म्हणले. आता बाईनं सकाळी उठली आंघोळ वगैरे केली, 100 रुपये घेतले कपाटातून. 100 रुपये घेतले. आता जर का मालेगाव बाजाराला जायचं असेल तर इथून बाईचं भाडं किती हो गाडीचं भाडं कितलं लागस मालेगावनं 20 का 30 बाई गाडीत बसली. 100 रुपये होते. 100 रुपयामधनं बाईनं 30 रुपये भाडं खर्च केलं. बाईकडे राहिले किती 30 सरी घ्यात कितला राहणार. पटपट सांगा रे तुम्ही भिकानीच तर खिचडी माझी तर ओ काका हो 70. हा एक दाव सांगा इथलं बद बी नका सांगा. ₹70 बाईकडे आहेत. जशी का बाई उतरली गाडीमधनं तसं पहिली दुकान बघितली आणि पहिली दुकान होती बाशिंगाची. लगीन सीझन चालू होतं बहिणीसोन. पहिले दुकान तर की बाशिंगच ती माय म्हणे मन दाखल पण लगीन व्हायला बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू म्हणे. पहिले बाशिंगत लिहिली होती म्हणे. बाशिंगवाल्याला म्हणते दादा बाशिंग कसं रे दिलं म्हणे. बाई 20 रुपयाचं एक आहे. 20 रुपयाचं एक बाशिंग. बाईकडे राहिले किती आता 50 रुपये. अजून डोकामा विचारू ना माय म्हणे मन दाखल पण लगीन व्हायला मन नवरानं बी दाखल पण व्हायला त्यासले बी एक लिहिलेच म्हणे. त्या बाऊले बी एक लिहिली ना कितला राहणार. भाडा पाहिजे का नको घरी यावाले 30 रुपये भाडं खर्च करीन घरून बाई. आता बाईच ना स्वभाव रास काका. नवी साडी जर लिहिली ना तरी माय माल नेशी देखू दे मी कशी दिकत. तसंच बाईच्या मनात आलं बाई लहानपणाचं लग्न झालंय बाशिंग बांधून कशी दिसत होती म्हणले अदुगर बाशिंगच बांधते म्हणले. बाईनं बांधलं बाशिंग आणि पीठ मळायला बसली. कारण नवऱ्यानं सांगितलं होतं स्वयंपाक कर डब्बा बांधानं शेतात बाजारातून आल्याच्या नंतर. बाई बाजारातून आलेली आहे स्वयंपाकाला बसायच्या आधी बाशिंग बांधलं बाईनं आणि बाशिंग बांधीशनी पीठ मळायला बसणे. आता पीठ मळायला बाई बसली बाशिंग बांधलेलं. पीठ मळताना बाई अशी मागं पुढं हालते. बरोबर आहे ना काकू. बाई अशी मागे पुढे आलंच ना.
ओ म्हणा बापरे, बाया काही सांगते नाही मानची हा मन राहणार. म्हणजे पीठ मळानं काही येस गावालाच कडे शेबू. बाई पीठ मळत होती आणि पीठ मळत असताना अशी माग पुढे हलत होती, माग पुढे हलत होती. त्या बाशिंगाच्या कड्या जरा जोरात हलत होत्या. बाशिंगाच्या कड्या हलत होत्या आणि बाईच्या लक्षात आलं, माय हो मी काय मजांदी गिरायनो. त्या बाशिंगण्या कड्या आल्या ती मनमान मनमा कुस होय, माय हो मी काय मजांदी गिरायनो, माय हो मी काय मजांदी गिरायनो, माय हो मी काय मजांदी गिरायनो. तसा तो वावर मा मन बायको बाजार करीन डब्बा बांधलीन बुवा. 12 वाजी घ्या, ती 1 वाजी घ्या, 2 वाजी घ्या. तो मनमा विचार करा ना. हो म्हणा बापरे, कधी बायकोली एकटी सोडेल नाही. पहिली दाव बाजारले गई. आणि तुमले सांगू का, माणूस ना दुश्मन विचार करत नाही, एवढं मन विचार करस बरं. तो मनमा विचार करे, अजून बायकोली एकली सोडेल होती नाही भाऊ. एकली गई बाजार मा, न जाणो ऐका एखादा गाडीन चाक ना काल सापडीन मरी गई भाऊ ऍक्सिडेंट. तो गाई उन्हा वावर माहीन, गाई वावर माहीन उन्हा चौकमाच घर होतं. याने चौकमाई उभं राहिनी घर मा डुकेन दक. बाप म्हणे आपला घर मा नवीनच दांगडं चालू आहे, बहीण चालू होतं. माय वो मी काय मजा आणती किरायनो. चप्पल वटावर काढली ना, घर मागूस ना तवलगून आहे बहीण चालूच होतं. माय वो मी काय मजा आणती किरायनो. हाव राग मा घ्या, जोर मा पाय उपटीन उभा राय ना. बाईने देख नवराकडे, हाव राग माच दे किरायता. बाई म्हणे हे माय एवढा राग मा नका दे का म्हणे, मी काय एकलीन करता नाही तुम ना करता एक लईटी येईल शे म्हणे. आता मला सांगा, विनोद वजा करायचा. मला आता सांगा, नवऱ्यानं बायकोला कायसाठी पाठवलं होतं ताई? बाजार करायला, बरोबर आहे ना. बायकोला बाजाराला पाठवलंय. आणि जर बायको चुकीचा बाजार करत असेल तर नवरा काय करीन? हा, तुम्ही असा गुंगाय का बजातस? जर बायको चुकीचा बाजार करते तर नवरा काय करीन भाऊसाहेब बाबा? हा, बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय गाई करणार, बरोबर आहे ना. हा, पण कानाखाली वाजवायची आहे गाई करणार नाही. आई फक्त मतारासाठी चालेन भाऊ. आते ना पोरेस ना काही दकावणे रे काका. पहिला मतारास ना असं होतं ना, कटबन कुटी टाकेत म्हातारीसले, तरी सुद्धा तिसले आको रातले तोच दाख राह. त्याला पहिले खावाल देणं पडी बन नाही, ते आको कुमचाडीन. हाते लगीन नंतर 6 महिना बॅग काली करत नाही का बर? दक्षू सारा कार पटन ते रासू. जास्त टन जर करीत सांग दिसो ए काढतून खिचडी लय मन बघणं चाल मुरग. पहिलं काहीच राही नाही आते. मारामारी लगून विषयच नाही राहायचे. हाऊ हरी विठ्ठल 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 हरी. मला एवढं फिरवून एवढ्यासाठी सांगावं लागलं की दादा, संसारामध्ये जर बायको चुकीचा बाजार करत असेल, बाबा बायको जर चुकीचा बाजार करत असेल तर नवरा ऐकाय करीन का? बायकोच्या कानाखाली वाजवेल की नाही? जर संसारामध्ये नवऱ्याच्या मनाच्या विरोधात जर बायको बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय काही करत नाही. मग तसंच तो जगाचा मालक त्या भगवंतानं तुम्हा आपल्याला इथं बाजाराला पाठवलंय आणि आपण जर चुकीचा बाजार करून त्याच्याकडे गेलो तर तो कानाखाली वाजवल्याशिवाय राहणार आहे का? तो कानाखाली वाजवणार की नाही? हा, म्हणून बाजार करत असताना हुशारीनं करायचं. आणि हुशारीनं जर बाजार करायचा असेल तर त्याच्यासाठी तुमची संगत सुद्धा चांगली असली पाहिजे. कारण संगत जर चांगली असली ना, संगत आणि पंगतीवर खूप महत्व आहे. जसं की पंगत जर चुकली ना तुमची, पंगत ए पुरा ए गप्प सारे शांतता लागू देणार आहे. अरे काय किडा पाडणार, अरे राव देणार, जगू देणार मालबी रे. तुमना परसा दे काही यसगावनी ग्रामपंचायती किन्निंग जाऊ रे. संगत आणि पंगत जर चुकली ना, काय परिणाम होतो? पंगत जर चुकली ना तर एक वेळचं जेवण जातं. पंगत जर चुकली तर एक वेळचं जेवण जातं, पण संगत जर चुकली ना तर पूर्ण जीवन व्यर्थ जातं. म्हणून माणसानं संगत चुकीची करायची नाही. हा, संगत चुकीची करायची नाही. संगत चांगली झाली पाहिजे. आणि संगत चांगली जर करायची असेल तर सुरुवात खरी म्हणजे जीवनाचं कसं जगावं, जीवन आहे कशासाठी
ही संगत आपल्याला शिकवते, ती संगत म्हणजे संतांची संगत. क्योंकि भैया संतांच्या संगतीत राहिल्याच्या नंतर काय फायदा होतो ऐका ना. इस संतन के संग लाग रे वो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी. संतन के संग लगो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लगो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लग रे तेरी अच्छी बनेगी. वाह. हे संतन के संग लाग रे वो तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. होंगे बड़े तो अब तो जाग रे वो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संगत जर चांगली लाभली ना तर जगावं कसं हे आपल्याला शिकायला भेटतं. आणि संगत चांगली भेटल्याच्या नंतर संतांची संगत जर भेटली तर आमचे संत सांगतात ना, हे संत संगतीचे काय सांगू सुख. संगतीचे काय सांगू सुख. हो संत संगतीचे काय सांगू सुख. 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 आपणा बारीके नाही देते. आपणा बारीके नाही देते. साधू तोर दाना साधू तोर दाना. साधू तोर दाना साधू तोर दाना. साधू तोर दाना साधू तोर दाना. 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 आणि संतांची संगत लाभल्याच्या नंतर काय आनंद. हे साधू थोर जाना साधू थोर जाना. साधू थोर जाना साधू थोर जाना. महाराज संतांची संगत लाभल्याच्या नंतर हो संतांच्या संगतीत लाभल्याच्या नंतर जगणं काय आहे ते आपल्याला संत शिकवतात. आणि शिकवत असताना तुकोबाराय तुम्हा आपल्याला समजवत असताना एवढं भारी सांगतात ना भैया. अरे तुमचा आपला जन्म कशासाठी या तरी लोक ऐकायला तयार नाही. तरी लोक ऐकायला तयार नाही. काय झालं. काय झालं का नाही ना. हरी विठ्ठल 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 विठ्ठल. हे बघा सुहासांना कांदे यांचे बंधू आप्पाजी कांदे हे आलेले आहेत. त्यांचं स्वागत. त्यांनी कृपया इकडे स्टेजकडे यावं. बंधू हरी विठ्ठल 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 विठ्ठल. वा वा चांगली गोष्ट आहे बा. तुमच्याकडे लोक सगळेच चांगले आहेत. राजकारणी लोक जर कीर्तनाला येऊन बसत असतील तर याच्यापेक्षा अजून मोठा आनंद काय.
मला तर असं वाटतं ना, आमचे आमदार साहेबांचे बंधू आलेले आहेत ना. हो. हां, दादाश्री, आवाज द्या. तुमच्यासारख्या लोकांची धर्माला गरज आहे. कारण तुम्ही आलात म्हणजे 1000 लोकांना वाटतं का आपणही कीर्तनाला गेलं पाहिजे. आणि कीर्तन काय नुसतं टाईमपाससाठी नसते. कीर्तनाची मर्यादा मला नेहमी सांगावी वाटते. कीर्तन काय इतकं सहज टाईमपास म्हणून ऐकायचं नसतं. कीर्तन एवढं सहज आणि सोपं नसतं. कीर्तनाची मर्यादा आपल्याला ऐकायची असेल ना, तुम्हाला सांगतो कीर्तनाची मर्यादा काय आहे. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही आपल्या धर्माची संस्कृती आहे दादा. म्हणून कीर्तनात येऊन बसलं पाहिजे. राजे छत्रपती शिवराय कीर्तनाला येत होते. ही आपली संस्कृती आहे. आणि मला तर दादासाहेब तुमचा खरंच स्वाभिमान वाटतोय. तुम्ही कीर्तनाला आलेत आणि असेच येत राहा. कुठं होतो आपण? कीर्तनात 9 वाजापर्यंत आटेच शेत म्हणा महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर संत आपल्याला सांगतात, इथं सुद्धा तुकोबाराय सांगतात, भैया अरे जन्माला आलाय ना तर भगवंताचं नामचिंतन कर आणि कोणत्या तरी देवाचं नामचिंतन करून कोणत्या तरी देवाला आपुलासा करून घे. पण लोक ऐकायला तयार नाही. कारण काही लोक एवढे असतात वेडे की त्यांना एकदा सांगितल्याच्या नंतर लक्षात येत नाही. पण माझे संत सुद्धा एवढा भारी समजवतात ना. पहिले तर लोक ऐकत नाही म्हणून माझे तुकोबाराय पहिले तर लोक ऐकत नाही म्हणून पाया पडून सांगतात, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करताळी बोला मुखी नाम. करताळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल मन वेळो वेळा. 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 तुकोबाराय पाया पडून सांगता, भैया अरे आपला जन्म आहे ना तो भगवंताच्या नामचिंतनासाठी रे. तुम्ही भगवंताला आपुलसं करा ना. देवाच्या जवळ नातं जोडा ना. लोक ऐकत नाही म्हणून माझे तुकोबाराय पाया पडून सांगतात, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. अरे कडे टाडी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हो, आणि हे म्हणल्याच्या नंतर याच्यात तुम्ही शिरलात ना तर हा सुख सोडा स्वर्गी नाही. पण तरी काही लोक ऐकायला तयार नाही. जसं की फॉर एक्झाम्पल एखाद्या पोराला जर माईनं सांगितलं, बाळा दुकानावर जाय रे. बाळा म्हणत असेल, मम्मी मला जायचं नाही, आई मला नाही जायचं. अरे बाळा जाय ना. मी नाही जाणार ग बाई. ए राजे यार त्या पाया पडते जाय ना. बरोबर आहे ना. जर मुलगा ऐकत नसेल तुम्ही काय म्हणतात, माय ए दादा जाय रे तुझ्या पाया पडते जाय ना. जर पाया पडूनही ऐकत नसेल तर मायला थोडा राग येतो. मग पोरगा का शिना. पाया पडून सुद्धा ऐकत नसेल तर मग थोडी जीवावर येते. माय म्हणते हो म्हणा बाप तू जाय रे. बरोबर आहे ना. काय म्हणते, पाया पडून ऐकत नाही मग हो म्हणा बाप तू जाय रे. हा हे करा रे बापानो साधनारीचे. करा रे बापानो साधनहारीचे. 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 हो धनी करणी
धनी करणीची करू नका. बाप म्हणून सुद्धा ऐकत नाही. मग